नाद्या बाद विषय दिसतोय का नाही. ओमनीचं काय झालंय बघा. असं आई गाठात शेनिंग मारली की त्याला झालं कळायचं बघ गेले डिवायडर झालं पलटी खोळा नाद खोळा पूर्ण लाल कलरचा रोड आहे बघा. वा 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 सकाळी सकाळी काय पिक्चर धावलाय. गयांच्यामुळे राव लय ऍक्सिडेंट होती रे आणि काहीतरी याची सोय करायला पाहिजे. भावना असले खतरनाक वातावरण आणि त्यात मोठा येतोय. खा बाबा खा. नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात होते प्रयागराज मधून. आपण सध्या प्रयागराजला होतो. रात्री काय पार्टीने फोन उचलला नाही. आता सकाळ सकाळी गाडी खाली केली आणि चला आता आपण निघतोय भोपाळच्या दिशेनं. मला वाटतं नो एंट्री वगैरे लागले का नाही काय माहिती, कारण छोटं म्हणजे एकदम असं क्राऊडी एरिया आहे यो प्रयागराज. तर चला आता इथून निघतो आपण भोपाळच्या दिशेनं. रात्री बघा इथं खाली केली गाडी. IAS एक्झामचं क्लासेस वगैरे आहेत तिथं खाली केली आणि आता चला निघतोय. डायरेक्ट निघू भोपाळच्या दिशेने. एमपीच्या इथनं डायरेक्ट रिवा आणि रिवावरून तसंच डायरेक्ट भोपाळ. तर चला करूया प्रवासाला सुरुवात. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. चहा घेऊन करूया चला दिवसाला सुरुवात या चहा प्यायला. भावना प्रयागराज मोठी सिटी आहे बरं ही. गर्दी पण आता ते कावड यात्रे चालू असल्यामुळे नदी साईडला गर्दी आहे. आता आपल्याला पुढे जाऊन लेप घ्यायचा आहे. मॅप लावलाय मी. तर नक्की कुठं नेते काय माहिती नाही. तर कुठेतरी बॅरियर लागायचं आणि लपड व्हायचं. नो एंट्री एक नसावी नशीब माझं. मी अजून कुणाला विचारलं नाही कारण मला कुठला टेम्पोवालाच भेटला नाही. आणि ह्या लोकांना तर काय माहित नसतं. गाडीवाल्याला माहिती असतं बाबा नो एंट्री आहे ना. तर चला बघू आता कसं होईल तसं होईल. प्रयागराजला थांबलो होतो. केळवाला दिसला, म्हणलं उपवासात जुगाड लावायला लागते. केळ वगैरे घेतली आणि चला जाऊया. नो एंट्री काय नाही वरतं गाड्या तर येतात. तर चला निघूया. आलोय भाऊनी इथून संगम बरोबर 3 किलोमीटर आपल्याला इथून राईट मारायचा आहे. मेन हायवे लागतोय आणि इथनं लागतोय नवीन पूल गंगावर झालेला, सॉरी यमुना नदीवर झालेला नवीन पूल लागतोय. तर इथपर्यंत काय नो एंट्री वगैरे नाही. आता इथनं एकदा राईट मारला भोंगाफाड वर हायवेला तर गाडी दिसेना झाल्यावरती. हे एकदा सिटीतनं बाहेर पडलं की टेन्शन संपलं. तर चला राईट घेऊ आणि जाऊ. पिकअप ट्रक तर येत आहेत बघा. म्हणल्यावर नो एंट्री काय नसणार आहे. पिकअप तर दिसतात. नाहीतर सीटवर टाकायचो आपण ते आणि नो एंट्री असायची. बाहेरची गाडी बघून पोलीसवाले आधीच दमी होती. तर चला गाड्या तर येतात मोठ्या आहे बघू शकता. ट्रक वगैरे दिसले म्हणून मी लगेच टाकली. मला चला नो एंट्री काय नाही वाटतं. आलेला आहे नवीन पूल यमुना नदीवरचा. बघू शकता गर्दी किती आहे इथं पण. त्यामुळंच नो एंट्री करतात बहुतेक. जबलपूर 340, नागपूर 616 आणि आता इथून पुढे एमपी स्टार्ट होतो. हिरवा बोर्ड पडतो दिसतो इथनं. आपल्याला जबलपूर रिवावरून कटणीवरून जबलपूरवरून असंच आपल्याला डायरेक्ट याला निघायचंय भोपाळला. असं जाऊ आपण. तिकडं सागर दिशेवरनं काय नाही जात आपण. चित्रकूटवरनं आपण सरळ रिवा जबलपूर असं जातोय. तर चला अजून अंतर आहे आपलं 673 किलोमीटर बरोबर भोपाळ इथलं. संध्याकाळी 12-12:30 दाखवते. मग 13 तासात 14 तासात रोड दाखवते. काय उद्या सकाळीच खाली करू काय रात्री काय होणार नाही. तर चला काय आरामात चाललोय आता. काय टेन्शन नाही. आता कुठेतरी मस्त आंघोळ वगैरे करू आणि मग निघू. युपीत डिझेल महाग आहे त्यामुळे युपीतच डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे बघा. भारतचा पंप आहे कंपनीचा. टाकी फुल करू आणि लगेच कल्टी मारू. 2 कांड्या होत्या ऑलरेडी तरी पण म्हणलं टाकून घ्यावं. तर चला फुल करू. चला भाऊ इथं आंघोळीची सोय पंपावर मस्तपैकी हौद आहे बघू शकता. ड्रायव्हर लोक आंघोळ करतात. तर चला आंघोळ करू मस्त असं. कारण गरम एवढं होतं. एसी कंटिन्यू चालू आहे माझी. UP MP आता कंटिन्यू राहणारच आहे. बंदच नाही. नॉर्मल आता गार एवढी दिनं झाले. काय प्रॉब्लेम झाला काय माहिती पण झालाय. तर चला आंघोळ वगैरे करू आणि मग निघू. तर जय महाराष्ट्र भावांनो. मस्तपैकी आंघोळ उरकली इथं पंपावर आणि आता आज उपवास आहे. कपडे वगैरे धुवून घेतली सगळी टकाटक. जेवणाचा काय विषय नाही. तर चला इथं काय भेटते का बघू गार वगैरे. आणि मग काय आपण केळं वगैरे घेतलेत खायला. रनिंग मध्ये चालू करू आता. एमपी एंट्री मारू. आणि काय एसीचा प्रॉब्लेम झालाय माझा काहीतरी. एसी गार हवा देणं झाल्या. नॉर्मली एकदम गार येते. अर्धा तास झालं लावून बसलोय गार हवाच येणं झाली गाडी. कारण इकडे गरमी पण तेवढी
पण एसी एवढं पण कमी गार देत नाही, काहीतरी विषय झालाय. बघूया नक्की आता पुढे जाऊन कुठे एसी वाला भेटला ना, गॅस बीस संपलाय काय चेक करू, कुठं लिकेज आहे का ते पण चेक करू खालनं. गॅस बी लिकेज झाला असला की मग मुंबईला करावं लागेल, कारण पाईप टाका टाकी त्याला वेळ जातो. तर चला बघू कसं आहे काय आहे. पहिलं इथं चहा वगैरे घेऊन नाही तर काहीतरी गार घेऊ, लय गरम होते राव इकडं, चालूच झाली गरमी, लय बेकार का. तर चलो निकलते एमपी की ओर. औन उत्तर प्रदेशची बॉर्डर संपलेली आहे आणि एमपी ची बॉर्डर स्टार्ट झालेली आहे. समोर बघू शकता, जिला पंचायत रीवा आपका स्वागत करता है. मध्य प्रदेश सीमा प्रारंभ. मध्य प्रदेश में आपका स्वागत है. मध्य प्रदेशला पोहोचले म्हणजे एमपी ला भावानो. आणि आता एमपी लागलं म्हणले की डोंगर बिंगर लागली बघा, सगळं घाट बीट, आता असे रस्ते लागणार घाटातनं जंगलातनं. एमपी मध्ये मजा येते राव गाडी चालवायला, फक्त व्यवस्थित पाहिजे एमपी, नाही तर खेळ व्हायला नको. बुरटी लय भेटतात एमपी मध्ये. आणि ह्या साईडला तर जास्त चोऱ्या मारायचं प्रमाण, जबलपूर कटनी आणि हे यूपी आणि एमपीचा भाग आहे ना बॉर्डरचा, सगळ्यात भंगार भाग आहे हो. एकदम थर्ड क्लास सगळी चोर लोक आहे तिकडं. त्यामुळे जरा इकडे सांभाळून राहायचं, नाही तर खेळ करतात. एकाही गाडीवर नंबर भेट नसतो, बघू शकतो बघा, असा आहे विषय. सगळी चोरटीच. आलेला आहे भाऊ घाट स्टार्ट. एसी जरा बंद करूया घाट चढतोपर्यंत. असं पण हवा गार काही ना, आत्ताशी गार झाल्या गाडी, जवळजवळ तासभर झाले एसी लावले, आत्ता गार जरा बरं वाटायला लागले. नाहीतर मगाच्या नको नको वाटत होतं गाडीत, गाडी गरम झाली त्यामुळे मला वाटतं एसी चालन झाल्या. इकडे गरमी जास्त असल्यामुळे एसी मजा देणं झाल्या. पण किती पण गरमी असू दे राव, एसी चालली पाहिजे. चालते आपण नॉर्मली चालते, जसं कायम एसी चालते तशी चालत नाही. काहीतरी विषय झालेला आहे. आता बघू ना कुठं रेवा बिवा कटनी बायपास तिकडे कुठं जर असलं नाही एसी दुकान तर करून घेऊ. एमपी स्टार्ट झाल्यावर थांबलो होतो. निसर्गाचं म्हणलं जरा रूप बघूया, लय खतरनाक राव वाटतंय. बघा ना कसलं दिसतंय राव, हे 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 नाद्या बाद विषय दिसतोय का नाही, कसलं भारी वाटलं. जरा म्हणलं थांबून जरा घ्यावं कॅमेऱ्यात. आणि हे बघा ते कमळ का मखाना काय कोणास ठाऊक, हे काय आहे कमेंट करून सांगा, मला पण माहित नाही. पाण्यामध्ये लावतात, शेती करतात ही पाण्यामध्ये, कशाचं आहे काय माहिती, काय विषय आहे काय माहिती. आणि ही बाकी भाताची शेती आहे पूर्ण सगळी, इकडे भातावर सगळं अवलंबून आहे. यूपी आणि एमपीची बॉर्डर आहे. आपण थांबलेलो कुठला घाट आहे मला पण माहिती, चित्राट काय असंच काहीतरी गावाचं नाव, तिथं आहे आपण. तो घाट आहे आपल्याला तिकडं. मला वाटतं मिर्झापूरला जाताना हाच घाट लागतो का नाही, तो वेगळा लागतो बहुतेक. तो समोरचा तो लागतो, तो मिर्झापूरला उतरतो बहुतेक, आणि हा इकडं उतरतो. किंवा हे पण असेल काय सांगावं, मध्ये येऊन रोड भिडला असेल. धन्नोपली लावले रस्त्याकडला तिकडं, जरा मला शूट घ्यावा म्हणून आलो होतो. कसं वाटते भावना नक्की कमेंट करून सांगा. आणि हा पूर्ण आता आपल्याला घाट चढून जायचं असंच वरती. आज टाइमपास आहे दिवसभर, त्यामुळे सगळं शूट वगैरे घेत चाललोय निवांत मध्ये. घाटात ट्रकवाल्याचा खिसच निघतोय बघा, कसला आराडतोय. हा हा हा, बसच लागलाय गाड्याचा. जाग्याव चढा नाही, जाग्याव कसलंच चढा नाही. हा 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 हा, बाईचा डायरेक्ट घेरच लागलाय फसच. तर चला निघूया आता, पूर्ण घाट चढायचा आपल्याला. इथं भावानी ओमनी लावले बघा, ओमनीची अवस्था बघा काय, वर अडकिले ओमनी. पाक काय राहिलेला नाही ओमनीचा, ऍक्सिडेंट कसला झाला असेल इथं, काय सुद्धा राहिलेला नाही, टायर नाही काय नाही काय नाही काय नाही, पाक खाक झाली. ओमनी आहे अशी वाटेनात, पत्र्याचा डबा वाटते, त्यासाठी त्यांनी असं दिलंय बघा, वाहन चलाते समय सावधान रहे, सतर्क रहे, लापरवाही का यह परिणाम हो सकता है. और ये ऐसा होता है, देखिए ऐसा होता है. ओमनीचं काय झालंय बघा, असं आई घाटात शेनिंग मारली की. तर चला निघूया. इकडची एमपीची बॉर्डर क्रॉस केली, 100 टेकवले त्याला. रोक रोक रोक, और लगेगा और. अरे घे म्हणलं 100 रेग्युलर आहे, आपल्याला भाषा जमती नाही इकडली, त्यामुळे जमून जातं जरा. तर 100 टेकवले मारली बघा एंट्री. लगेच टोल पण लागला एमपीचा. एमपीचा इकडे जबलपूर रिवा साईडला ना टोल लय मोठं मोठं आहे ती, सगळं 100 प्लस आहे ती. 120 180 250 असलंच टोल आहे सगळं. घाट सेक्शन असल्यामुळे ना इकडं टोल आहे. हे सगळं चोर एरिया आहे, भंगार एरिया आहे सगळ्यात एमपीचा. जबलपूर रिवा कटनी भंगार एरिया आहे सगळा.
आणि रिवा बायपासला पोहोचलोय. सगळं काम चालू आहे रोडचं. सगळा रोड उकरलेला आहे. वैताग आलाय राव. मगाच्यानं चांगला रोड होता. इथं बायपासचं काम चालू असल्यामुळे उकरलाय. पहिलं बायपासला खड्डं होतं, मोठा करायचं चालू आहे. चला आता खडाबड आपटीत त्यात पाऊस आलाय. पाऊस थोडा आला की धुळा कमी होईल, ना तर धुळा आले. कुठं पडतोय कुठं पड ना पाऊस, असा खेळा इथं. सिटीतनं मी आपला रोड धावतोय, पण सिटीतनं आपण घातलेलं नाही. बायपासनं घातल्यावर सगळे ट्रक चालले तिकडनं. तेव्हा बायपास पास करून थांबलो होतो चहा प्यायला. तिथं आपली फॅमिली मेंबर भेटली ती बघा, सांगली सगळी. इथं आता इचलकरंजीची गाडी आहे आणि ही MH-18 आहे, पण मुंबईत भरून चालली. तर सगळी भेटली ती, चहा पाणी केला, त्यांच्यापर्यंत निघलोय बघा. चला आता निघूया. तर सांगायची गोष्ट एवढी, ही ओडीशी गाडी आहे बघा. रेवामधनं भरल्या मुंबई. भाडं किती माहिती का? 30,000. गाडी बी पोहोचत नाही त्याला. मिनिमम 42,000 रुपये खर्चील, 40-42 आणि भाडं लागले 30,000. कसं करायचं? या असा खेळ झाला आमचा गाडी धंद्याचा. त्यामुळे नवीन गाड्यावाले रोज मेसेज करते ना, आम्हाला गाडी घ्यायची, धंदा करायचा. होत नसतं. सगळा खेळ आहे, उलट लागलेला आहे. त्यामुळे गाडी धंद्याच्या नादाला लागू नका. तर चला निघूया. भावाने MP स्टार्ट झालं ना, इथं हे गायांचं लय लफड राहतं बघा. सगळ्या रस्त्यानं गाया असते त्या. जरा सांभाळून गाडी चालवायला लागते. कारवाल्यानी तर दमच निघत नाही. वासा वासा हायच यांचं. अवघड आहे. भावाने 2 दिवस झालं काय व्हिडिओ सोडलं नाही ती. आज काय टाइम आहे, फुल नाईट आहे आपल्याला. अजून 400 किलोमीटर आहे. उद्या सकाळी उठून जरी गेलं झोपून कुठं तरी पण चालतंय. त्यामुळे मग व्हिडिओ एडिट करायला थांबले. वाजलेत 6 तासाभरात व्हिडिओ एडिट करून सोडू. व्हिडिओ सोडलं नाही राव येस्तवर. फाग MP आलं तर व्हिडिओ सोडलेला नाही. चला व्हिडिओ सोडू, चहा घेऊ पहिला, म्हणजे घसा क्लिअर होतो, गोड होतो. गोड पिलं की जरा. तर चला व्हिडिओ एडिटिंगला बसू. भावने एडिटिंगला थांबलो होतो. एडिटिंग काय झालंच नाही, म्हणजे भरपूर वेळ लागला एडिटिंगला. अर्धच झालंय, अर्धा आता उद्या करू. टाइमपास केला 3 तास, नको वाजले. इथं 6 वाजता थांबले. तर चला निघूया. भूक लागली त्यामुळे म्हणलं आता जाऊया. चला भूक लागली ना तर मी अजून तासभर बसून ते कम्प्लीटच केलं असतं. कारण एकदा बसलो की आपण ते कम्प्लीट केल्याशिवाय उठत नाही. तर चला भूक लागले, पहिलं काहीतरी जेवण करू आणि मग बघू पुढचं. भावानं तिथनं निघलो बरं का. असला खतरनाक पाऊस आलाय का नाही. माझ्या पुढे कारवाला असलं पलटी झाला. डिवायडरवर गेलं पावसाच्या पाण्यात जोरात गेलं. बलेनवालं होतं आणि त्याला झालं कळायचं बघ, गेलं डिवायडरवर, झालं पलटी. लगेच गाडी साईडला ओढली, कारण असला पाऊस बीज आहे का नाही जोरात. अरे लय घाण पाऊस आहे. पाणीच पाणी झालंय, बघू शकता सगळीकडे का समोर पाणीच पाणी झालंय सगळं. असला खतरनाक पाऊस आहे. त्यामुळे साईडला घेतली हॉटेलला, इथं मस्तपैकी जेवण करू आणि मग बघू पाऊस उघडल्यावर निघू. झोप काय येणार नाही, रात्री झोपलूया. बघू आता कुठं जाईल, तिकडे झोप येईल, तिकडे झोपू. भाऊने जेवण झालं 1 नंबर. मग टकाटक शेव भाजी रोट्या दाबल्या. भुकले लागली होती. आणि चला आता निघूया. जेवढं होईल तेवढं काटू. 450 अजून मिनिमम. रातभर 250 तरी हाणू, मग परत सकाळ सकाळी 150 हाणू. भाऊने 12 वाजलेत आणि झोप यायला लागली. आणि त्यात गाया बी आडवे येते. म्हटलं पडावं 1-2 तास. त्यामुळे घेतली पंपावर साईडला, जबलपूरच्या अलीकडे, आणि टाकू झोपून. चला, कारण पुढं रिस्की असते ड्रायव्हिंग ह्या रोडला. त्यामुळे झोपून टाकतो. चला गुड नाईट. तर गुड मॉर्निंग भावानो, स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवसामध्ये. तर आपण जबलपूरच्या अलीकडे रात्री येऊन झोपलो होतो इथं. म्हणलं 2-3 तास झोपायचं, पण पाऊस लय जोरात चालू होता. म्हणलं परत झोपून टाकावं, पाऊस कमी झाल्यावर झोपावं. ते उठलोय आता. जवळजवळ 6 वाजलेत आणि आता कल्टी मारतोय. अजून इथून जबलपूर पुढे आहे जवळजवळ 60-70 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर मग तिथनं पुढं आपल्याला याला जायचंय भोपाळला. तर चला, रात्री चालणे तिकडं अर्थ पण नाही काय. आणि त्यामुळं गाई वगैरे रस्त्यात मध्येच असतात आणि त्यात पाऊस काय पुढचं दिसत पण नव्हतं. त्यामुळे रात्री झोपून टाकलो. आणि चला, असं काय आज पण संडेच आहे, त्यामुळे निवांत जायचंय. तर चला दुपारपर्यंत जाऊन पोचू, खाली करू आणि मग भरायचा प्रोग्राम. काय आज होणार नाही, उद्या होत जाईल सगळं. तर चला बघू कसं काय होतंय. तर चलो निकलते हैं अपनी मंजिल की ओर, यानी भोपाल की ओर. तर चलो घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि करू आपल्या सकाळी सकाळी प्रवासाला सुरुवात.
चहा प्यायला. चहा नव्हती सुरुवात सकाळची. चहा घेतला मस्त अशी इथं टपरी होती. चहा घेऊन कल्टी मारू. त्याच्या गाई रस्त्यावर असतात त्यामुळे भावानं रात्री झोपणं प्रिफर केलं मी. कारण पावसाचं काय एक तर फुटलं दिसत नव्हतं. भराभरा पाऊस मधीच गाय असल्या म्हणजे काय तर उलटाच खेळ व्हायचा. त्यामुळे काय नाद केला नाही. तर चला आता आपल्याला पुढनं राईड घ्यायचंय. डायरेक्ट भोपाळ रोडला लागायचा. जबलपूरला आलोय आपण. घेऊ राईड. लागलोय भावना आपण भोपाळ रोडला. बघू शकता भोपाळ 291 आहे. अजून भरपूर वेळ लागणार आहे आपल्याला भोपाळला. महत्वाचा विषय काय झालाय, त्या बिहारच्या पार्टीने टाकलेलं नाही आपल्याला पेमेंट. मी त्याला कालच्या मागा लागले भाई पेमेंट आल पेमेंटच टाकणं झालंय. म्हणून मी निवांत निघालोय. म्हटलं आता सकाळी त्याला फोन करायचा, पेमेंट आलं तर त्याची खाली करायची, नाही तर कपाट घेऊन डायरेक्ट घरी. MP मध्ये भावानो ना सगळं असं डोंगर दर्या आणि जंगल टाईप घाट सेक्शन रोड आहे आणि पावसाळा आहे. असलं भारी वाटतंय ना भावानो या रोडला. बघू शकता कसलं हे जंगल बघा कसलं आहे. पहाड जंगल. वा 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 वा. सकाळी सकाळी काय पिक्चर धावलाय एक नंबर. नदी आहे, नदीला पाणी भरपूर आहे आणि बघू शकता पुढं पूर्ण जंगल. कसा आहे नाद करायचा ना MP चा. पाहून जंगलात बघा पूर्ण अशा जाळ्या लावल्यात की जंगली जनावर काय येऊ नये त्यासाठी अशा पूर्ण जाळ्या वगैरे लावल्यात बघा. भारी सिस्टम केली आहे बरं का. खतरनाक मस्त पूर्ण जंगल आहे बघा. खतरनाक असं इंदिरानगर. भावना माणसं पैसे घालवून असलं बघायला येतात. आम्ही पैसे कमवत असला नजारा बघतो. पावसाळ्यात लोक फिरायला जातात असल्या ठिकाणी. आपण आहे पावसाळ्यात इकडे फिरतोय पण आणि पैसे पण कमवतोय. अरे अरे गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. स्विफ्ट जळान. स्विफ्ट आपल्याला गाडीच आवडत नाही. ठोकली की तिचा भोगाच होतो. या रोडला मग कसं काय राव ठोकतात काय माहिती. उभ्या गाडीला ठोकला असेल एखाद्या वेळी. पळवतात गाडीवाली. तर चला राजमार्ग राहिले 32 किलोमीटर आणि पाऊस चालू आहे मस्त असा. जंगलामधनं सफारी चालू आहे आपली. दणका विषय. पाहुणा लाल पट्ट का मारले ती. सगळा जंगलाचा एरिया आहे आणि त्यात सगळं लाल पट्ट मारले ती. इथून तिथून मला वाटतं 10-15 किलोमीटर झालं सगळ्या जंगलच्या एरियात नाही लाल रोड बनवलेला आहे बघा. लाल पट्टा आहे ती सगळं. आणि स्पीड लिमिट आहे 40 इथं. 40च्या वर जाऊन चालत नाही तर चलन पडतंय. जंगल एरिया आहे पूर्ण. घनदाट असं जंगल आहे. बघू शकता मी आपला पण दिसतंय. पूर्ण जंगल आणि घाटी आहे आणि त्यात पाऊस चालू आहे. असलं भारी वाटतंय एक नंबर ना भावांनो. नाद खोळा पूर्ण लाल कलरचा रोड आहे बघा. भावानं रात्री न याचं कारण बघा. सगळ्या रस्त्यानं जवळजवळ मला 10-15 गायी दिसल्या बघा उडवलेल्या. बघा सगळ्या रस्त्यात सगळीकडे गायी उडवलेल्या आहेत. या रस्त्यानं गायी असतात आणि त्या गायी रात्री काय दिसत नाही त्या ट्रकवाल्यासनी वगैरे. पावसात काय दिसणार आहे बघा. इथं पुढं समोर इथं पण उडवले. मागं 2-4 दिसल्या मला. इथं पण उडवले. आता रस्त्यानं सगळ्या गायी ऍक्सिडेंट होतो त्यामुळे या रोडनं रात्री तर चालायचं नाही. पाऊस बघा कसला आहे भावांनो. असला पाऊस म्हणजे लय डेंजर पाऊस आहे भावाने. लय खतरनाक. बघा ना पुढचं काय दिसतंय की AC लावलेलं आहे मी तरी पण पुढलं काय दिसत ना. एवढा डेंजर पाऊस आहे. हायवे आहे म्हणून काय वाटत नाही. लय कडक लागल्या राव. नाश्त्याचं काहीतरी जुगाड लाव्या. चला इथं काहीतरी स्टॉप आहे. इथं काहीतरी भेटते कचोरी बिचोरी दाबून निघून जाऊ. घेतला एक आलू वडा आणि समोसा. चला आलू वडा आणि समोसा दाबून लगेच निघू. मित्रांनो मस्तपैकी नाश्ता झाला. 15 दिवसात ना आज हे खाल्लं आपण. काय म्हणायचं वडा. आपला वडापावचा वडा असतो ना बटाट्याचा वडा तो खाल्ला आणि चहा घेतोय. MP मध्ये अजून आपल्याला मिनिमम काहीतरी अजून 250 किलोमीटर आहे भोपाळ. 250 नाही 200 किलोमीटर राहिले. तर चला जाऊ पोचू. 3.5 तासाचा रोड दाखवतोय. तोपर्यंत पहिला चहा घेऊ. इथला चहा काय बरोबर नाही राव. साखर कमी टाकतात. कहा जा रहे अन्ना. कहा जा रहे कितना बचा है अभी. होगा 200 है. 200 है. रास्ता बढ़िया है. भोपाल तक थोड़ा सा आएगा वो अब्दुल्लागंज. ये आपका है. थोड़ा सा क्या खराब आता है. नहीं खराब नहीं है. सिंगल रोड आएगा. थोड़ा काम चल रहा है बाकी. अच्छा अभी सही है.
रस्ता द्याचाल का तुम्हीच धरून बसताय रस्ता आमच्यासाठी आहे का तुमच्यासाठी? या की साईट अशा गाई सगळ्या रस्त्यात राव. भावना हजारो ट्रॅक्टर थांबलेत बघा. यात मूग डाळ आहे, सगळी मूग डाळे आहेत सगळे विकायला थांबलेत. कशाला काय माहिती, पण एवढे ट्रॅक्टर आहेत ना, 2 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर लाईन लागलेली आहे. इतके ट्रॅक्टर आहेत, 1000+ ट्रॅक्टर असतील ट्रॉल्या भरून. मूग डाळ आहे, मूग. इकडे मूग जास्त होतो. भोपाळ आहे रे 100 किलोमीटर. तोपर्यंत डिझेल टाकी फुल करूया. डिझेल टाकायला थांबलो तो रिलायन्सचा पंप फुल करू. पेमेंट प्राइस करा. हा कॅश. तर चला टाकी फुल करून घेऊ. डिझेल, हा डिझेल 100 रुपये 71 पैसे आहे बघा इथं डिझेल. चला चालू आहे कॉल करायची. डेन्सिटी याच्यावर दाखवत नाही कसं काय माहिती. गायांच्यामुळे राव लय ऍक्सिडेंट होती रे. यांनी काहीतरी याची सोय करायला पाहिजे. एखादी गोशाळा काढून सगळ्या जमा करा राव या राजस्थान MP मधल्या गाया. लय वैताग दिलाय गायांनी रस्त्यावर सगळ्या. रस्ता सोडून साईडनं चालायचंच नाही, ते तर रस्त्यावर असते ती. काय माणसं इथली यासनी सवय झालेली आहे, पण एखादा नवीन आला तर त्याला काय करायचं स्पीड मध्ये असल्यावर गोळा करून घेऊनच जातोय. त्याने काहीतरी सोय केली पाहिजे गायांची. पहाड़ों की बारिश, वाह 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 वाह, क्या पिक्चर दिखा दिया. देखो भाई देखो क्या सीन है. कसा आहे नजारा भावांनो. नाद्या 5 विषय का नाही. नाद कराय नाही नाद उकळान गणपत पोळा विषय. लय भारी दिसतंय राव. कॅमेऱ्यात असं दिसतंय, डोळ्यानं काही नजारा दिसत असेल. लय खतरनाक विषय आहे राव. बारीक पाऊस आणि त्यात हे असलं हिरवं गार. आणि वरती कुठलं तरी मंदिर आहे बघा. शंकराचंच असेल कुठलं ना ते देवीचं. बघू शकता वर दिसतंय बघा तुम्हाला. वातावरण असलं असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ येण्यात आलाय. कडक विंध्यवासिनी दरबार, विंध्यवासिनी देवी आहे वर. सिंघोरी प्राणी अभयारण्य लागलंय. सिंघोरी भोपाळच्या पहिले 100 किलोमीटरच आहे. बघू शकता आता पुढे पूर्ण जंगल लागलंय. जंगलामध्ये अभयारण्यात आपल्याला जायचं आहे. असल्या जंगलाच्या वातावरणात कणस खात्यात बघा, उकडलेली भाजलेली. काय मजा येत असेल. आपल्याला कणीस आवडत नाही तरी पण आपण ट्राय करूया आज कसं लागतंय. बघूया कणीस. लय दिवस झाले मी खाल्लेलं नाही, पोट फुगतं त्यामुळे खाल्लं नव्हतं. चला खाऊन बघूया कसा येतोय दादा. घेऊ कणीस चला. गरम गरम कणस असला वातावरण बघू शकता कसलं खतरनाक आहे. आणि कणस घेतोय मस्त पैकी लाकडाच्या भट्टीवर भाजून. चला कणीस आता मस्त पैकी. लय दिवस झाला खाल्लेलं नाही मी. खाऊ चला. बनवतात काकी. प्रॉपर भाजायचं चाललंय बघा कसं लाकडाच्या याच्यावर. याच्यावर भाजलं मस्त पैकी आणि लिंबू आणि मीठ लावायचं चालू आहे बघा आपल्या कणसाला. कणीस लई दिवसांना खाते मी, वर्षभरात ना असेल बहुतेक. पोटात फक्त माझ्या जाऊन देऊन मी खात नाही कधी. लपडा होतो परत जाम होतो पोट. झालं आपलं कणीस रेडी. बघू शकता कसं आहे. हा गरम आहे राव. गाडीत जाऊन खाऊ चला. आता इथं काय खायला नको, गाडीत थांबू. कारण गाडीत पाऊस येतोय, काच उघडीच ठेवली मी. तर चला कणीस दाबू. भावना असले खतरनाक वातावरण आणि त्यात भुट्टा म्हणजे कणीस. मीठ लिंबू लावून दणका विषय. या कणीस खायला. हा नंबर 1 टेस्ट आहे. नंबर 1. नाद कोळा नाद्या बाद विषय. त्यात मीठ आणि लिंबू काळे मीठ टाकलंय. त्याचा फ्लेवर असला भारी लागतोय का नाही. नाद्या बाद विषय. आणि वातावरण तुम्हाला दावतो बघा कसलं आहे. बघू शकता हो का. पूर्ण जंगल अभयारण्य आहे वाघाचं. आणि इथंच ही माणसं विकतात आदिवासी लोक. आणि खरंच खतरनाक विषय आहे. खतरनाक नाद्या बाद विषय. या कणीस खाऊया आणि लगेच निघूया.
त्याच्यापासून 101 वाघाचा बोर्ड बघितले पण वाघच कुठं सकाळ धरणं दिसताना झालाय. रातच्यानं वाघ ओळखतोय मी, वाघच दिसत ना कुठे. सगळ्या जंगलात वाघ बघतोय पण वाघच नाही कुठं. सगळं नुकतं वाघाचा बोर्ड आहे ती. सावकाश चालवा, वन्य प्राणी अभयारण्य. पण अभयारण्यातलं वाघ कुठं लपून बसलेत पावसा पाण्याचं काय माहिती. बिबट्या तरी दावा बारीक सारीक. भावना भोपाळच्या जवळ पोहोचलोय. भोपाळ बघू शकता इथून 37 किलोमीटर आहे आणि आपला खाली करायचा पॉईंट भोपाळच्या अलीकडेच आहे. 22 किलोमीटर आहे. बघू शकता मी मॅप लावला आता, लोकेशन घेतलं पार्टीकडून लावला. कुठलं तरी स्कूल आहे, त्या स्कूलवर जायचं खाली करायला. तर चला जाऊन 22 किलोमीटर काय किती मिनिटं दाखवते, 20 मिनिटं दाखवते. चला झप करणं, राईड मारू आणि परत युटर्न मारून पुढे यायचंय. तर चला पोचून खाली करून घेऊ. आयला या पावसाच्या नजाऱ्याच्या नादात जेवायचं विसरलो. 2 वाजता आले राव, भूकच लागली नाही. चला जेवण करू. धाबा लागला इथं कुठला आहे काय माहिती गजानन. चला जेवण करू आणि निघू. इथनं काय राहिले मग 17-18 किलोमीटर जाऊन खाली करू. पहिलं जेवण करू. सारखे कमेंट होते त्यात थळी घ्यायची. आता इथनं कुठलं भरते माहित नाही. नाशिकला गेलो असतो तर काय आपल्या जोडीदारापाशी भेटली असती. ही थळे घ्यायची आपल्या काल निघून गेलेत ना. 2 थाळे घेतो इथं, रेडीम करायला लावून देतो. जे वस्तू रेडीम होऊन जाईल. थांबले वाहन मस्तपैकी बैंगन भरता आणि रोट्या सांगितल्या तर आलाय आपला बैंगन भरता. बघू शकता कसा आहे दणका आणि रोट्या. लय दिवसाला तिखट खाल्लं नव्हतं, आज तिखट दाबू मस्तपैकी. तर चला जेवण उरकूया. आपलं जेवण झालं. गोमातेला पण केळं राहिली होती काल, ती देतोय. खा बाबा खा. कालची केळं राहिले आपल्याकडं उपवासाची, कच्ची होती त्यामुळे मी खाल्लीच नव्हती. म्हणलं खा बाबा, इजा तरी नशी बात. आज खाल्ली असते आपण. इकडं गाई मोकाटले दिसतात. खूप झाली गाय बघा. अर्धा किलो तशीच होती मला वाटते, 6-7 होती. गायनं दाबून हाणलं बघा. झालं जेवणच गायचं. चल हे पण खा. ते खात नाही वाटत, नुकतं केळं पाहिजे ती. मेन रोड वरून 1.5 किलोमीटर आहे. मेन रोडनं आता युटर्न मारल्याने उतरलोय खाली. आता इथं समोरून लेफ्ट घ्यायचा आणि डायरेक्ट तिथे 1.5 किलोमीटर गेले की शाळा आहे. त्या शाळेत आता कोण खाली करते काय माहिती. आपल्याला खाली करायला लागणार ते म्हणजे बरं, कारण आज आहे रविवार बंद असलं तिथं कोण आहे का नाही काय माहिती. कोण लावला तर ते म्हणला सिक्युरिटीवाल्याबरोबर वार्ता करून दे. बघू आता गेल्यावर कसं होतंय. ही बघू शकता शाळा. पोचलेलो आहे आपण स्कूल वरती. काय नाव आहे, द गुरुकुलम स्कूल. तर चला सिक्युरिटीवाल्याची वार्ता करून देऊ आणि खाली करू. मग आहेत बाबा माणसं तर आहेत. तिथं केलं पण हेच होतं. हे कोणतरी आहे, मी याचे व्हिडिओ बघितले बरं का. काय याचं नाव माहित नाही मला. त्याचंच ही स्कूल आहे, द गुरुकुलम स्कूल. तर चला ते वॉचमन दादा एकटेच आहेत, त्यांना मदत करू लागू. त्यांना मला अजून कोण असलं तर बघा आणि खाली करा. तर चला हलकंच असते काय लय जड नसते. चला करून घेऊ खाली. फक्त भावानं माणसं नाहीत खाली करायला, आपल्यालाच खाली करायला लागते बघा. हे दोघं आहेत, ते एकाला बोलून आणला करायला. त्याला म्हणलं पकड, हलका आहे पण ते आपल्याला सवय नाही. तर चला चालू आहे खाली करायचं. तर 10 मिनिटात ओके झालेले, 5 मिनिटात गाडी खाली. जरा त्यांना मदत करू लागलो आणि झाली बघा खाली. तर चला दरवाजा लावू आणि कल्टी मारू. मित्रांनो झालेली आहे आपली गाडी खाली आणि खाली करून आता काहीतरी भरायचं जुगाड लागतंय का. आज रविवार आहे, आज काय असं लागल नाही लागल सांगता येणार नाही. तरी पण फोन फिरवू सगळ्यांना. निघालं तर निघालं. 4-5 वाजले, आता काय निघणार आहे बघू. निघालं तर निघालं, नाहीतर मग उद्या बघू. तर चला झाली खाली. आता भरायचं काहीतरी जुगाड लावायचं, बघू. फोन लावू सगळ्यांना. तर हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.